मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत एक धक्कादायक घटना घडली। वायरचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 3 जण गंभीर जखमी झालेत। साकीनाका परिसरातील खैराणी रोड परिसरातील ही घटना आहे। मध्यरात्री 1च्या सुमारास ही घटना घडली। वायर विसर्जन ट्रॉलीला लागल्याने 5 जणांना विद्युत धक्का लागला आणि यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। SJ स्टुडिओ समोर खैराणी रोडवर हाय टेन्शन वायर मधून एक छोटी वायर खाली लटकत होती। ही वायर थेट विसर्जन ट्रॉलीला लागल्याने 5 जणांना विद्युत धक्का बसला। बिनू शिवकुमार वय 36 असे या मृत तरुणाचं नाव आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि साकीनाका परिसरातील खैराणी रोड येथे ही घटना घडली आहे। साधारण मध्यरात्री 1च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि SJ स्टुडिओ समोरच झालेली आहे ही घटना। कारण टाटा पॉवरची हाय टेन्शन वायर तिथे आहेत आणि ती वायर रस्त्यावर लटकल्यामुळे ती वायर ट्रॉलीला लागली गणपतीच्या आणि त्यानंतर ट्रॉलीवर जेवढे लोक बसले होते त्यांना शॉक लागलेला पाहायला मिळाला। यामध्ये बिनू शिवसागर हा 36 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर तुषार गुप्ता, धर्मराज गुप्ता, आरुष गुप्ता, शंभू कामी आणि करण कनोजिया असे सगळेजण गंभीर जखमी आहेत। सध्या त्यांना पॅरामाउंट या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। तर जो बिनू शिवकुमार गेलेला आहे, ज्याचं निधन झालंय, त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। एकंदरीत जर बघितलं तर याआधी देखील या परिसरात अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, अशी माहिती इथली नागरिक देताना पाहायला मिळतात। आणि हे जे मंडळ आहे हे गजानन मित्र मंडळ नावाचं मंडळ होतं, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या मिरवणुकीला कुठेतरी गालबोट लागल्याचा प्रकार जो आहे तो घडलेला पाहायला मिळतोय। आणि मनसे अधिकारी असतील किंवा आजूबाजूचे नागरिक असतील ते या सगळ्या प्रकारामुळे आता तिथे आक्रमक झालेले देखील पाहायला मिळत आहेत। निश्चित धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।